नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी व्हेज थाळी बनवलेली आहे. त्यामध्ये हे आहे भात, ताकाची कढी आहे, वाल पडवळची भाजी आहे, वाल शेंगांची आमटी आहे, इथे आहे टोमॅटो, लिंबू, मिरच्या भरून केलेल्या आहेत, शिरा केलेला आहे, पापड केलेले आहेत आणि चपात्या. ही पूर्ण थाली मी आज बनवलेली आहे. इथे घेतले आहेत कडवे वाल, मोड आलेले वाल, ह्याला डाळिंबीसुद्धा म्हणतात. आणि मी घेतलेलं आहे लांब पडवळ. हे पडवळ घालून भाजी करणार आहे याची. त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेले कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, मीठ, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट, तेल, काश्मीरी मिरची आहे, गरम मसाला आहे, धना जिरा पावडर आहे, हळद आहे आणि जिरा राई फोडणीसाठी. हे साहित्य मी वापरणार आहे. थांबत आहे. आता हे पडवळ कसं कापायचं ते दाखवते. याच्यातलं बी काढून टाकायचा. कोवळं बघून आणायचं पडवळ आणताना. असं चिरून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. ह्या भाजीमध्ये पडवळमध्ये मीठ टाकून थोडी चुरून घ्यायची. बारीक पातळ कापायची. अशी चिरून घ्यायची बारीक. आणि नंतर त्याच्यात तर मीठ टाकायचं, थोडं मीठ टाकायचं, जाडं किंवा बारीक मीठ. आणि मग ती भाजी अशी चुरून घ्यायची, छान चुरून घ्यायची एकदम. आणि नंतर ती धुवून घ्यायची आणि त्याच्यात वाल मिक्स करून ती फोडणीला द्यायची. थोडा वेळ चुरून घ्यायची मीठ टाकल्यावर. आणि त्याच्यातून पाणी निघतं. आणि जास्त करून कोवळा घ्यायचं पडवळ. मीठ टाकून चुरल्यानंतर हे असं सगळं पाणी निघते. आणि नंतर ही धुवून मग वालामध्ये टाकायची. आणि मग भाजी फोडणीला टाकायची. तर आता हे चुरून झालेलं आहे. आता ही धुवून घेणार आणि ह्या वालामध्ये मिक्स करणार. हे आहेत कडवे वाल. नंतर राई टाकते. राई तडतडले की जिरा टाकते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता. टोमॅटो टाकते. कांदा नरम झालेले, थोडीशी कोथिंबीर, थोडं मीठ टाकते. ते चांगलं परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो. त्याच्यानंतर हे आहेत पडवळ आणि वाल. याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा काश्मीर मिर्च मसाला, धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला, थोडा गरम मसाला, वाल असल्यामुळे त्याच्यात थोडं मी हिंग टाकते. टोमॅटोसुद्धा नरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते.
त्यानंतर हा कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे, हे सुद्धा टाकते. खाली करपलं जातं, मी थोडंसं पाणी टाकते खाली लागू नये म्हणून. तसं वाटण कांदा खोबरा भाजलेला असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये मी टाकते भाजी. त्याच्यात मीठसुद्धा टाकते मी, अंदाजाने थोडं मीठ टाकते. अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे थोडं. आता ही भाजी शिजून द्यायची. पहिला स्लो करायचा गॅस आणि मंद गॅसवर तेलात मध्ये परतून घ्यायची. तेलामध्ये कुठलीही भाजी असेल ती पहिली तेलात परतून घ्यायची. त्याच्यात झाकणावर पाणी ठेवायचं आणि नंतर तोच पाणी गरम पाणी आपण त्याच्यात ओतायचं. त्याच्यावर झाकण ठेवते. उघडून बघूया. त्याच्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही. आता हेच गरम पाणी मी त्याच्यात ओतणार आहे. आता ह्याच्यात सगळं टाकून झालं आहे, मीठ मसाला वगैरे सगळं. आता ही चांगली शिजू द्यायची आहे. 5-10 मिनटं शिजू द्यायची तिला. मध्ये मध्ये उघडून बघायचं झाकण. आता परत ह्याच्यावर मी पाणी ठेवून तेच पाणी लागलं तर ओतणार आहे आणि गॅस मोठा ठेवणार होता. चला तर तिकडे ते मी घेतलं आहे कढीसाठी खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असले तर 2 घेऊ शकता. इथे जिरा आहे, लसूण 4 पकळे लसूण घेतलेले आहे. आता हे वाटण करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकते. मिक्सर लावून घेऊया. जास्त बेसन टाकायचं नाही, थोडं टाकायचं, कारण मग जास्त बेसन टाकलं तर बेसनचा स्वाद येणार. म्हणून आपल्याला आता कढी पाहिजे. आता इथे मी घेतलेलं ताक, आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे ताक घ्यायचा. आता हे बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवलंच आहे. आता हे ताकामध्ये आपण हे अर्धा चमचा बेसन टाकणार आहेत. आता हे चांगलं घुसळून घ्यायचं. छान मिक्स म्हणजे त्याच्या गुठल्या सगळ्या मोडून टाकायच्या आणि नंतर आपण केलेले वाटण आहे ते त्याच्यात टाकायचं आणि फोडणी द्यायची. आता सगळ्या गुठल्या फोडून घेते. आपण कढीला फोडणी देते आहे. त्याच्यासाठी तूप किंवा तेल घेतलं तरी चालेल. मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. राई टाकले. त्याच्यानंतर जिरा टाकूया. त्याच्यानंतर हे कढीपत्ता. आता आपण हे आपल्याला जेवढी कढी पाहिजे असे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं. आता मिक्सरसुद्धा धुवून घेते. आता ह्याच्यात थोडा गूळ टाकते. गूळ किंवा साखर टाकली तरी चालेल थोडी टेस्टसाठी. आणि त्यानंतर मीठ. आता हे चांगलं मिक्स करायचं. गॅस बारीकच ठेवायचं. थोडी उकळी येईपर्यंत त्याला ढवळत राहायचं.
जेवढी आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण ती ठेवायची. आता ही कढी थोडी उकळ आली की गॅस बंद करून टाकायचा. जास्त उकळायची नाही म्हणजे ती फुटते आणि ती फुटू नये कढी म्हणून आपण थोडंसं बेसन यूज केलेलं आहे. बेसनमुळे काय होतं, कढी फुटत नाही. त्याच्यासाठी बेसन थोडं वापरायचं, जास्त बेसन पण नाही. काही काही वेळेला खूप बेसन टाकतात, मग सगळं स्वाद येतो बेसनचाच. म्हणून बेसन नेहमी अर्धा एक चमचा, छोटा चमचा ॲड करायचं. जशी आपली कढी किती माणसाची आहे त्याच्यावर बेसनसुद्धा किती टाकायचं हे अवलंबून आहे. आता हे सगळी कढी थोडी उकळ आली की आपण गॅस बंद करूया. भाजी बघूया. भाजीसुद्धा आपली होत आली आहे. आता आपल्याला कशी भाजी पाहिजे, घट्ट पाहिजे की थोडी पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ती भाजी बनवायची. आता मी थोडी सुकी करणार कारण मी त्याच्यासाठी ताकाची कढी केली. आता ह्या वाल पडवळ ह्या भाजीसाठी ताकाची कढी बेस्ट असतं. म्हणजे ताकाची कढी असली की त्याच्यावर वालाची भाजी असतेच आमच्याकडे. आणि आमच्या गावातसुद्धा कुठलं शुभकार्य वगैरे असेल तर वालाची भाजी असतेच, प्रत्येक घरात असते. कोकणपट्टीत राहणाऱ्या लोकांकडे ही वालाची भाजी शुभकार्याला बनवलीच जाते. किंवा श्रावण महिना असो किंवा आठवड्यातून एकदा पण भाजी बनवतात किंवा आमटी बनवतात. आता ही थोडी मला घट्ट करून घ्यायची, म्हणजे अगदी पातळ नको, जास्त सुकी करायची. म्हणून मी थोडा आता पाणी वगैरे नाही टाकायचं, गॅस बारीक करून ताट ठेवते त्याच्यावर. आता आपण कढी टेस्ट करून बघायचं, थोडं मीठ वगैरे बरोबर आहे की नाही. थोडं मीठ कमी आहे. उपास नसला तर टेस्ट करायला काही हरकत नाही. जर उपासाचं जेवण असेल तर टेस्ट करायचं नाही. आणि उपासाचं जेवण असेल जास्त करून ते कांदा लसूण विरहित करायचा, म्हणजे कांदा लसूण न वापरता ते जेवण बनवायचं. आताही मी थाली बनवणार आहे, त्यासाठी मी कांदा लसूण वापरलेलं आहे याच्यात. देवाचं फक्त नैवेद्य असते त्यावेळी कांदा लसूण कधी वापरायचं नाही. मिरच्या तळायच्या आहेत, ते पण खोबरं, कोथिंबीर, थोडी साखर, मीठ, हिंग, धणाजिरा पावडर, हळद आणि थोडंसं मसाला टाकायचं आहे. आणि सगळं मिक्स करून आपल्याला ह्या मिरचीमध्ये भरून ही मिरची तळून घ्यायची. त्याच्यात मी कैरी कुचून टाकणार आहे, वेगळीच टेस्ट लागणार, आंबट गोड तिखट. तर आता ही मिरची कापताना मिरची जी साईड असते ही आता बसलेली आहे, तर आपण ही वरून कट करायची. ही अशी बसणार त्या तव्यामध्ये, त्याच्यासाठी आता वरून कट करायची. अशी वर इथपर्यंत करायचं नाही, म्हणजे देठापर्यंत नाही जायचं, इथपर्यंत अशी कट करायची. आणि त्याच्यात जे असेल बी वगैरे ती चमच्याने काढायची. बी काढली नाही तरी चालेल, पण बी आवडत नसेल तर काढून टाकायची. बरं, ह्याच्या आतमध्ये जी बी असतं काढून टाकायचं. कट करताना पूर्ण वरपर्यंत कट करायचं नाही, देठाच्या खालूनच घ्यायचं कट करायला. आता आणखीन एक दाखवते. आता ही बसलेली हे आहे मिरची, ही अशी बसलेली आहे. इथून कट करायचा देठाच्या खालून, जरा पूर्ण देठापासून घेतलं तर ती मिरच्या सेपरेट होईल, म्हणजे 2 तुकडे होतील. त्यासाठी ही आता तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता बी. संपूर्ण बी काढलं तरी चालेल. आणखीन एक दाखवते. भरून घ्यायची, ही अशी कापून घ्यायची. आता ही कैरीची साल काढते मी आणि मग कैरी किसून घेते. कैरी कुठलीही वापरली तरी चालेल. मग कैरी भरून जेव्हा आपण ही मिरची तळतो तेव्हा आंबट गोड तिखट, थोडी साखर पण टाकायची, म्हणजे आंबट गोड तिखट अशी टेस्ट येते.
2 चपात्या भात वगैरे जास्तच जातो या मिरचीमुळे. तर आज मी पूर्ण थाळी दाखवणार आहे, त्यासाठी हे मिरच्यासुद्धा मी तळून दाखवते. थोडी टाकायची कैरी, जास्त नाही. आता हे मी किसून घेते. अगदी छान सगळं आतलं बी वगैरे काढून घेतले सगळे. बघा अशी सगळे काढून टाकले सगळं बी. आता इथे घेतलेली मी थोडी कैरी घेतली आहे किसून, थोडी साखर घेतली आहे, थोडं हिंग घेतलेलं आहे, थोडं मसाला घेतलेला आहे, धणा जिरा पावडर घेतले आहे, थोडं गरम मसाला घेतलेला, हळद आणि मीठ. इथे खोबरं आणि कोथिंबीर मी ॲड करते. सगळं टाकून झाले. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला मिरचीमध्ये हे भरायचं आहे. छान टेस्ट लागते मिरचीला. आता ह्याच्यात आपण हे सगळं भरूया मिरचीमध्ये सगळं. ह्याच्यात तुम्ही बेसनसुद्धा ॲड करू शकता, कारण बेसनमुळे काय होतं, बाइंडिंग छान होतं मिरचीचं. आता मी ह्याच्यात थोडं थोडं टाकणार. तवासुद्धा मी गरम करत ठेवलेले. खोबरं जास्त भरलं तरी चालेल, मी कमीच भरते. पूर्ण भरलं तरी चालेल. गॅस जरा बारीक करते. तव्यात तेल टाकते. तेल पण तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिरची तळून घेऊया. त्याच्यात झाकण ठेवूया. आता मिरची आपली तळून झालेली आहे. आता ही परतून घेतली, उलटी केलेली आहे. आता ही साईड आपल्याला तळून घ्यायची, खालची साईड तळून घ्यायची. आता थोडी तळून घ्यायची, कच्ची आहे थोडी. परत ती झाकण ठेवते आणि आता इथे मी ठेवण्या तळायला घेते. गॅस बंद करते. ही पूर्ण थाळी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.